डिलिव्हरीला जाण्याच्या आधी या बाळाच्या वस्तू तुमच्या बॅगमध्ये असल्याच पाहिजे. मी सांगते तुम्हाला, पण 7व्या-8व्या महिन्यामध्येच मेक शुअर करा की तुमची बॅग पॅक झाली पाहिजे. तुम्हाला कधीही इमर्जन्सी जावं लागेल. आता स्टार्टिंगला सांगते, मी लंगोट घेतलेले आहेत, 20-25 तरी लंगोट घेतलेले. थंडीचे दिवस आहे, खूप जास्त लागणार आहे. त्याच्यानंतर असा कॉटनचा कपडा घेतलेला आहे, जो की तुमच्या आईचा, आजीचा, साडीचा वगैरे असेल तो स्वच्छ धुवून तुमच्या सोबत घ्या, बाळाला क्लीन करण्यासाठी आणि रॅप करण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर असे झबले घेतलेले आहेत मी, ते पण खूप जास्त घेऊन जा सोबत. मी क्वांटिटी तुम्हाला दाखवलेली व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर ड्रायशीट घ्या, ड्रायशीट तुम्हाला मॅट्रेसवरती लागणार आहे. वेट वाईप्स घेऊन जा, कॉटननी म्हणजेच कॉटनच्या कपड्याने त्याचं बम क्लीन करू नका, वेट वाईप्सनीच क्लीन करा, नाही तर इरिटेशन वगैरे होतं. त्याच्यानंतर सॉफ्टमध्ये ब्लँकेट्स घ्या, कॅप्स घ्या, सॉक्स घ्या. त्याच्यानंतर हातमोजे घ्या आणि असे कॉटनमध्ये किंवा मस्लिनमध्ये टी शर्ट भेटतात बाळाचे क्यूट क्यूट, ते वाले घ्या. नॅपकिन घेऊन जा, कारण की तुम्ही जर दुसरा कपडा यूज केला तर बाळाला लगेचच इन्फेक्शन होतं. त्यानंतर बाळासाठी बाथ टॉवेल घ्या. त्याच्यानंतर स्वेटर्स घेऊन जा, मी जसे की उलनचे घेतलेले आहेत. खूप सारे पॅन्टीज घेऊन जा, बाळ शिसू करणार त्याच्यासाठी लागणारच आहे. सगळ्यात मेन वाटी चमचा घेऊन जा. डिलिव्हरी झाल्यानंतर, सिझर झाल्यानंतर बाळाला लगेच दूध देता येत नाही, कधी कधी पावडरचं दूध द्यावं लागतं. त्याच्यामुळे मेक शुअर की उकळून व्यवस्थित वाटी चमचा घेऊन जा. त्याच्यानंतर कॅपवाले दुपटे घ्या, अशी छोटीशी मॅट्रेस घ्या आणि बेबी कॅरी नेस्ट घेऊन जा सोबत. आणि याच्यावरती मी मोठा व्हिडिओ बनवू का नको बनवू हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मदरचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे की मदरच्या बॅकपॅकिंगमध्ये काय काय आवश्यक वस्तू पाहिजे. सो आतापर्यंत आपल्या पेजला फॉलो केले नसेल तर प्लीज फॉलो करा. बाय.